नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सगळे। आज आपण या व्हिडिओमध्ये मराठी विषयातील इयत्ता 10वीच्या प्रश्नपत्रिकेतील अतिशय महत्त्वाच्या एका प्रश्नाविषयी खरं तर जाणून घेणार आहोत। तो प्रश्न म्हणजे स्वमत कृती। स्वमत कृती अतिशय महत्त्वाचा प्रश्न असा आहे आणि मला असं वाटतं की बरेच विद्यार्थी त्याच्यामध्ये चुकतात, कारण की ज्या पद्धतीनं लिहिणं गरजेचं असतं त्या पद्धतीनं जर लिखाण नाही झालं तर मार्क्स मिळत नाहीत। आणि बऱ्याच वेळेस बरेच जण म्हणत असतात की स्वमत म्हणजे स्वतःचे मत। अरे बरोबर आहे, पण त्याच्याच बरोबर इतरही अजून काही महत्त्वाच्या गोष्टी तिथे व्यवस्थित लक्षात घेणं जास्त गरजेचं असतं आणि तरच तुम्हाला चांगले मार्क्स मिळू शकतात। आणि म्हणून त्याच्यासाठी आज आपण या व्हिडिओमध्ये खरं तर अतिशय व्यवस्थित आणि डिटेलमध्ये स्वमत कृती कशी सोडवायची हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न बघणार आहोत। मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच आपल्या जवळच्या मित्रांना शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर लाईकसुद्धा करा। आणि असेच नवीन व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील, मराठीशी रिलेटेड असतील किंवा मोटिवेशनल रिलेटेड असतील तर चॅनल सबस्क्राईब करा। मित्रांनो, तर चला बघूया स्वमत कसा प्रश्न सोडवायचा आणि तो किती महत्त्वाचा आहे। त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये आपण त्याची गुणदान पद्धती कशी आहे ते पण व्यवस्थित जाणून घेणार आहोत। ते जर तुम्हाला माहिती असेल तर नक्कीच तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील आणि त्याच्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघणं जास्त गरजेचं आहे। पण बऱ्याच वेळेस मुलं असं करतात की जे काही पॅरेग्राफमध्ये दिलेलं आहे त्याच्यातलाच अर्धाचा भाग काय करतात की त्या स्वमतच्या उत्तरामध्ये लिहून टाकतात। सगळ्यात मोठी चूक इथे होते आणि सगळ्यात बॅड इम्प्रेशन हे पडतं। तर स्वमत लिहित असताना पहिल्यांदा पॅरेग्राफमधला काहीही घटक लिहायचा नाही आहे, त्याची गरज नसते, कारण की स्वमत म्हणजे स्वतःचं मत असतं। तर ते व्यवस्थित तुम्हाला मांडता येणं गरजेचं आहे। त्याच्यासाठी विषयाला अनुसरून इतर माहितींचं ज्ञान असणं तुम्हाला जास्त गरजेचं आहे। त्याच्यानंतर पाठ्यांशावर आधारित ही कृती असल्यामुळे तुम्हाला जर त्याच्याशी रिलेटेड इतर काही माहिती नाही लिहिली तर जास्त मार्क्स मिळणार नाही। त्याच्याचबरोबर अजून एक गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे, ती म्हणजे की तुमचं विषयानुसार वाचन, तुमचं आकलन, तुमची मांडणी, ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये खूप जास्त महत्त्वाच्या आहेत, लक्षात घ्या। अजून एक मला इथे फार महत्त्वाची गोष्ट इथे तुम्हाला सांगायचं आहे की या प्रकारच्या प्रश्नांमध्ये विविधता असू शकते, कारण की एखाद्या प्रश्नाचं मत माझं जे आहे ते तुमचं असेलच असं नाही, तुमचं जे आहे ते इतरांचं असेलच असं नाही। सो त्याच्यासाठी मला तुम्हाला इथे सांगायचं आहे की तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही तिथं लिहिणं हे खूप जास्त गरजेचं आहे। फक्त त्याच्यासाठी मी असं सांगेन, आपलं मत सकारात्मकदृष्ट्या पॉझिटिव्ह पद्धतीने मांडणं जास्त गरजेचं असतं, कारण की काय होतं, निगेटिव्हही लिहू शकता की एखाद्या प्रश्नाविषयी तुमचं मत हे निगेटिव्ह असू शकतं, माझं दुमत नाही आहे, पण वैयक्तिक मला असं वाटतं की ते जर पॉझिटिव्ह उत्तर लिहिलं तर त्याचा इम्पॅक्ट हा चांगला पडतो। प्रेझेंटेशन चांगलं पाहिजे तुमचं। त्याचबरोबर विषयानुसार लिखाण जर उत्तम प्रकारे जर तुम्हाला करता आलं तर तुम्हाला चांगले मार्क्स मिळतात। दुसरी गोष्ट मला तुम्हाला इथे सांगायची आहे की स्वमत या प्रश्नाचा जर विचार केला, विचार करायला लावणारा प्रश्न आहे, तुमची बौद्धिक क्षमता किती आहे हा तपासणारा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे। तर त्याचा फायदा तुम्हाला उपयोजित लेखनमध्ये होणार आहे। उदाहरणार्थ पत्रलेखन आहे, कथालेखन आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निबंध लेखन आहे। त्याच्यासाठी समजा विचार करायची सवय लागली तर त्याचा फायदा तुम्हाला इतर काही प्रश्नांमध्ये होतो। त्याच्यामुळे स्वमत कृती अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्याचबरोबर तो व्यवस्थित जर सोडवला की काही जणांचं म्हणणं असतं की मराठी भाषेमध्ये पैकीच्या पैकी मार्क्स मिळत नाहीत, तर तसं अजिबात नाही आहे। तुम्ही जर खूप चांगल्या पद्धतीनं पेपर लिहिला आणि तपासणाऱ्याला जर चूक काढायची संधीच नाही दिली तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स 100% मिळतात। फक्त त्यासाठी लिखाण त्या दर्जाचं असणं हे जास्त गरजेचं आहे। की या स्वमत कृतीमध्ये मार्कांचं डिव्हायडेशन कसं केलेलं आहे, गुणदान विभागणी कशी केलेली आहे ती आपण बघूया। की फक्त उत्तर लिहिलं, 4 ओळी लिहा, 10 ओळी लिहा, 8 ओळी लिहा, हे फक्त लिहिलं म्हणजे मार्क्स मिळतात असं नाही। आणि बऱ्याच वेळेस मी मुलांना सांगत असतो की आज तुम्ही ऐका की तुम्ही काय लिहिलं हे महत्त्वाचं नाही आहे, तर ते उत्तर तुम्ही कसं लिहिलं आहे हे खूप जास्त महत्त्वाचं असतं आणि याच्यावरतीच खरं तर मार्क्स ठरत असतात। तर चला तर बघू या प्रश्नाची गुणदान विभागणी कशी आहे। आता गुणदान विभागणी याच्यामध्ये जर बोलायचं झालं तर पहिला जो महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे प्रश्न व्यवस्थित समजून जर तुम्ही उत्तर लिहिलं तर त्याला अर्धा गुण आहे। त्याचबरोबर
विषयानुसार अवांतर वाचन, निरीक्षण यावर आधारित जर तुम्ही स्वमत मांडणी केली तर तुम्हाला 1 गुण आहे. आणि तिसरा महत्त्वाचा अजून त्यातला घटक आहे तो म्हणजे भाषाशैली, विचारांची प्रभावीपणे मांडणी. जर तुम्हाला ह्या 3 गोष्टी व्यवस्थित साध्य करता आल्या तर तुम्हाला स्वमत कृतीमध्ये खूप चांगले मार्क्स मिळू शकतील, त्याच्याबद्दल काहीही शंका नाही. पण त्याच्यासाठी मित्रांनो सराव अधिक असणं जास्त गरजेचं आहे. कारण की विषयानुसार लेखन करायचं असल्यामुळे तुम्हाला विचार करावा लागतो आणि तो विचार पटपट आपल्याला येण्यासाठी सरावाशिवाय हे शक्य नाही. त्याच्यासाठी माझी सगळ्यांना रिक्वेस्ट राहील, सराव जर तुम्ही चांगला केला तर उपयोजित लेखनचे इतर प्रश्न तुम्ही खूप चांगल्या प्रकारे सोडवू शकता. आणि म्हणून स्वमत कसं लिहायचं हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघितलं. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील, ऐकायचे असतील तर बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. थँक्यू.